एवढं सगळं असताना महिला आयोगाच्या अध्यक्ष दुसरे कार्यक्रम अटेंड करतायत, म्हणजे कुठंतरी संवेदनशीलता पूर्णपणे कमी झालेली आहे. राजेंद्र हगवणे परत वैष्णवी हगवणेंचा धीर हे दोघंही फरार आहेत. ताबडतोब त्यांना अटक होणं गरजेचं आहे आणि अटक करून हे अशा पद्धतीनं मुलींची जी छळ करतात ना त्यांची भर दिवसा पोलिसांनी जी आहे ती धिंड काढणं सुद्धा गरजेचं. तसं राजेंद्र हगवणे सरेंडर होणार आहेत का अटक होणार आहेत? पोलिसांनी आता ठरवावं त्यांनी काम करायचंय का राजकीय नेत्यांचा आदेश पाळायचा आहे. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत. ताई, काय बघितलं तुम्ही इथे? आईने त्यांचा आक्रोश केला, तुमच्या गळ्यात पण रडल्यात त्या. कालपासून त्यांचा आक्रोश आम्ही बघत होतो, पण आम्ही आल्यावर सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांचा आक्रोश बघितलाय, कुठल्याही आईच्या मुलीला अशा पद्धतीचं क्रूरतेला सामोरं जावं लागतंय ही खरं तर महाराष्ट्रामधली शोकांतिका आहे. हुंडाबळीचा कायदा आहे तरी सुद्धा इथं हुंड्यासाठी छळ केला जातोय. तिला अगदी आत्महत्येला प्रवृत्त करण्यापासून म्हणजे तिची हत्या होऊपर्यंत हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. तिचं बाळ सुद्धा 4-5 दिवस जे आहे ते दिलं गेलं नव्हतं, म्हणजे प्रचंड त्रासातून त्यांना जावं लागलं. मुलगी तिथं नांदावी म्हणून त्यांनी प्रयत्न केलं, सगळं सहन करण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांची मुलगीच इथं जिवंत नाही. मला वाटतं की यातले जे कोणी आरोपी आहेत त्यातले काही आरोपी अटकेत आहेत. राजेंद्र हगवणे परत वैष्णवी हगवणेंचा धीर हे दोघंही फरार आहेत. ताबडतोब त्यांना अटक होणं गरजेचं आहे आणि अटक करून हे अशा पद्धतीनं मुलींची जी छळ करतात ना त्यांची भर दिवसा पोलिसांनी जी आहे ती धिंड काढणं सुद्धा गरजेचं आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा याच्यात? पोलिसांचा 100% हलगर्जीपणा आहे, कारण राजेंद्र हगवणे यांना का सापडत नाहीत? ते पक्षाचे पदाधिकारी किंवा कुठल्या तरी राजकीय राजाश्रय म्हणून सापडत नाहीत का? तर त्यांना ते शोधलं पाहिजे. त्यांना बाळ सापडलं नाही. बाळ कुठंतरी कुणीतरी फोन करतं आणि रस्त्यावर सोडून जातं. पोलिसांचं काम होतं त्यांच्याकडे बाळ आणून देणं, तेही त्यांना सापडलेलं नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की वाल्मिक कराड जसा सरेंडर झाला तसा राजेंद्र हगवणे सरेंडर होणार आहेत का अटक होणार आहेत? पोलिसांनी आता ठरवावं त्यांनी काम करायचंय का राजकीय नेत्यांचा आदेश पाळायचा आहे. महिला आयोग काय करतंय महाराष्ट्रातला? मला वाटतंय की महिला आयोग कुठंतरी कमी पडतंय. महिला आयोगाने ताबडतोब इथं येणं गरजेचं होतं. या भागातच महिला आयोगाच्या अध्यक्षा राहतात. राज्यभरात याची सगळी दखल घेतली गेली आहे. सगळ्या घरांमध्ये चर्चा चालू आहे. मुलींच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे की आता लग्न करायचं का नाही. एवढं सगळं असताना महिला आयोगाच्या अध्यक्ष दुसरे कार्यक्रम अटेंड करतायत, म्हणजे कुठंतरी संवेदनशीलता पूर्णपणे कमी झालेली आहे. तुम्ही आता कुठनं आलात बरं यांना भेटायला? किती किलोमीटर वरनं? मी कात्रजला राहते, त्यामुळे साधारण एक 25 किलोमीटर अंतर असेल. आणि जेव्हा रात्री आई वडिलांचा आक्रोश ज्या पद्धतीनं बघितला तेव्हाच ठरवलं की आपण जावं. रात्री मी त्यांच्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी सकाळी भेटायला येते. परंतु ताबडतोब राजेंद्र हगवणेंना अटक झाली पाहिजे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेलं पाहिजे आणि हे कुटुंबाला लवकरात लवकर शिक्षा झालेली लोकांनी बघितली पाहिजे, तरच असे गुन्हे घडणार नाहीत. पक्ष बघून महिला आयोग असेल, पोलीस यंत्रणा असेल, काम करते महाराष्ट्रातले असं वाटतं? हो, सत्ताधारी पक्ष जेवढे आहेत त्यांना कुठंतरी झुकतं माप जे आहे ते पोलिसांचं आहे. जे आम्ही बीडमध्येही बघितलं, आत्ताही बघतोय, करुणा मुंडेंच्या प्रकरणातही बघितलं. अनेक अशी प्रकरणं येतात की तिथे पोलीस त्यांचं कर्तव्य करण्यापेक्षा कुठंतरी पक्षपातीपणा करण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.